नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आगरे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण कोथलीगडाचा ट्रेक करणार आहोत आणि ह्या ट्रेकसाठी आपल्याला मुंबईवरून येणं झालं तर आपण कर्जत किंवा नेरळवरून येऊ शकतो। माझा मी पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो। मी आलो आहे कर्जतवरून। आम्हाला वाटलं की आम्हाला एस टी भेटेल, बट आम्हाला एस टी काही भेटली नाही आहे टायमावरती। सर्वजण बोलले की 9:30 वाजता एस टी सुटते, तर आम्ही पर्सनल ऑटो करून आलो। तर ऑटोचे चार्जेस 500 रुपये असे लागले आणि आता आपला इथून ट्रेक पुढे चालू झालेला आहे। बघा, प्रत्येक गडावरती आम्हाला असा कुत्रा भेटत असतो। बघा, आपल्याला समोर किल्ला दिसतोय आणि आता आपण किल्ल्याच्या पायथ्याला असलेलं गाव म्हणजे पेठगाव या ठिकाणी आलोय। खूप दिवसानंतर अशी बैलगाडी पाहायला मिळाली, खूप भारी वाटलं। हे बघा, आपल्याला आता बोर्ड दिसलाय, किल्ले पेठ कोथलीगड। तुम्ही जर गडावरती येत वगैरे असाल ना, तर प्लॅस्टिकच्या बॉटल किंवा प्लॅस्टिकचा जो काही कचरा असतो तो कुठेही आपल्याला टाकायचा नाही आहे। जिथे कचरा टाकण्याचे कुंड उभारलेले आहेत त्या ठिकाणीच तुम्ही टाका, ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे। गावामधून तर आपण बाहेर आलो आणि पुढे आता किल्ल्याकडे जाण्यासाठी चढण आहे, पूर्ण रॉ पॅच आहे। हा आहे गडाचा प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वाराचे अवशेष पूर्णपणे ढासळलेले आहेत। तर आता आपण वरती जात आहोत। कुठे घरी निघालात? हां, आज कोण आलं नाही जास्त? हां, म्हणजे दररोज लोक येतात की शनिवार रविवार? पण ह्या वेळेला खूप लोक नाही आली। हां हां हां, हां, चला। तर बघा मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या आसपास जवळील जे किल्ले आहेत ना ते नक्की एक्सप्लोअर करा। तुम्हाला तर बघायला पाहायला मिळेलच, पण तिथे असणाऱ्या लोकांना उत्पन्नाचं साधनसुद्धा एक मिळेल। थोड्या त्यांच्या गरजा आहेत त्यासुद्धा भागून जातील। हे बघा, हे कातलामध्ये पायऱ्या कोरलेल्या आहेत। फायनली मित्रांनो, आपण किल्ल्यावरती पोहोचलो आहोत आणि इथून काय विहंगम दृश्य दिसतंय। संपूर्ण आजूबाजूचा परिसर आपल्याला क्लिअर दिसतो आहे। गडावरती आपल्याला सर्वप्रथम आल्यावरती या पहिल्या 2 तोफा दिसतात, एक इथे आहे आणि एक तिथे। येथील लोकांनी या तोफा खूप चांगल्या प्रकारे संवर्धन करून ठेवलेले आहेत। क्वचित कमी गडांवरती आपल्याला अशा तोफा पाहण्यासाठी मिळतात आणि या गडावरील तोफा खूप छान प्रकारे संवर्धन करून ठेवलेले आहेत। तर आता आपण पुढे गड सर करूया। हे बघा, इथे आपल्याला पहिलं पाण्याचं टाकं दिसतंय आणि हे बघा, हे पाण्यामध्ये पूर्णपणे हे हिरवी शेवाळ आलेली आहे। मासे सुद्धा आहेत छोटे छोटे पाण्यामध्ये। कातलाला पूर्णपणे कोरलंय
त्याच्यामध्ये टाकं बनवलेलं आहे पाणी साठवण्यासाठी. पण सध्या पाणी पूर्णपणे खराब आहे, त्याच्यातलं पाणी तुम्ही पिण्यासाठी नाही वापरू शकत. टाकं पाहून तर झालेलं आहे. तर आता आपण पुढच्या दिशेला जाऊया. आत्ता तर आपल्याला दुसरं पाण्याचं टाकं दिसलं. हे तर त्याहून मोठं आहे. हे खूप मोठं पाण्याचं टाकं आहे. हे खूप मोठं पाण्याचं टाकं आहे. पूर्णपणे कातलामध्ये कोरलेलं हे टाकं आहे. आणि हे बघा, या पाण्यामध्ये एकदम प्लॅस्टिकच्या बॉटल्या वगैरे टाकलेल्या आहेत. ते बघा, लोक इथे ट्रेकिंगसाठी येतात, पण हे सर्व कृत्य करतात ना, खूप वाईट वाटतं. कारण का आपण गड किल्ले पाहण्यासाठी येतो आणि हे कृत्य करतो. खूप लज्जास्पद ही गोष्ट आहे. आपण ज्या गोष्टी पाहण्यासाठी जातो त्या गोष्टी ॲटलिस्ट व्यवस्थित तरी ठेवा यार. चला पुढे जाऊया. हे खूप मोठं टाक आहे. तर हे आपलं पाहून झालेलं आहे. तर आता पुढे जाऊया. अजून एक पाण्याचं टाक आहे. एकदम गुफे टाईपमध्ये हे कोरलेलं आहे. काळोख आहे आतमध्ये. ह्याच्यामध्ये छोटे छोटे गप्पी मासे आहेत. बघा, संकेतला दिसत आहेत गप्पी मासे. बघतोय तो. हे टाका तर आपलं पाहून झालेलं आहे. तर आता आपण पुढच्या दिशेने जाऊयात. एकदम निमुळती एकदम छोटीशी वाट आहे पुढे. तर चाललोय सर्वजण. शेटकट चाललाय. खूप छोटी वाट आहे. हो, अजून एक पाण्याचं टाक आहे. पण ह्यातलं पाणी तर एकदम पूर्णपणे गढूळ झालेलं आहे. खूप खराब पाणी आहे. हे आहे गडावरचं 4थं टाकं. आणि मे बी हे 4 टाके पाहून असं वाटतं की त्या काळामध्ये गडावरती खूप मोठा राबता असावा. कारण का पाण्याचे स्रोत खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत या गडावरती. हे बघा, अरे हे बघा मित्रांनो, या ठिकाणी धान्य कोठार किंवा शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी याचा वापर केला जात असावा. पण कशा प्रकारे हे दगडामध्ये कोरलंय पहा. खूप मोठा स्पेस आहे हा. याच्यावरनं आपण एक अंदाज लावू शकतो की किती लोक त्या काळामध्ये या गडावरती असतील. हे पूर्णपणे कोरीव काम केलेलं आहे. दगडाला पूर्णपणे तासलेलं आहे. हे तासून एवढं मोठं स्पेस बनवलेलं आहे. याच्यामध्ये खूप लोक राहू शकतात. किंवा ह्या धान्य कोठार किंवा दारू गोळ्याचा कोठारसुद्धा असू शकतो. या ठिकाणी रसदसुद्धा ठेवली जात असावी. आणि या ठिकाणी स्मेलसुद्धा खूप मारते. तर आपण इथून आता बाहेर जातोय. चला पुढच्या दिशेला आपण जाऊयात. या गडावरती पुढे अजून पाहण्यासारखे खूप ठिकाण आहेत. बघा किती निमुळत्या वाटेत, एकदम छोटे छोट्या वाटेत. तर मंडळी, आता आपण गडाच्या बॅक साईडला आलो आहे. आणि इथून आपल्याला समोरच्या डोंगरावरील मोठमोठ्या पवनचक्क्यासुद्धा पाहायला मिळते. आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा पाहायला मिळतो आहे. एकदम खोल दरी दिसते. खूप व्यंगम दृश्य आहे. आणि इथे हवासुद्धा खूप जोराची आहे. ही एक गुफा आहे. इथे आराम करू शकतो. आणि इथून काय दृश्य दिसते समोर बघा. समोरील डोंगर रांग दिसते आपल्याला पूर्णपणे क्लिअर. गडावरती आपल्याला 5 पाण्याची टाकी पाहण्यासाठी मिळाली. आणि ज्या ठिकाणी शस्त्रास्त्र ठेवतात ते ठिकाण सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. आणि एक गुफा देखील पाहण्यासाठी मिळाली. तर अजून आपण पाहूया पुढे काय पाहायला आपल्याला मिळतं या गडावरती.
गडावरती एक तटबंदी पाहायला मिळते. ती सध्या ढासळलेली आहे पूर्णपणे, पण ह्या तटबंदीच्या मध्ये एक छिद्रसुद्धा पाहायला मिळतं आहे. या छिद्रामधून जे काही दुश्मन गडावरती येण्याचा प्रयत्न करायचे ते सहजपणे या छिद्रातून दिसायचे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण या छिद्रातून पाहू शकतो खाली, पण जो खालचा व्यक्ती आहे त्याला आपण सहजासहजी दिसणार नाही. अशी याची युनिकनेस आहे. खूप छान प्रकारे हे बनवलेलं आहे, पण सध्या हे पडक्या स्थितीमध्ये आहे. तुम्ही जर गडावरती वगैरे आलात ना, असे पाण्याचे टाके पाहिलात ना, जर स्वच्छ पाणी असेल तरच पिया, पण एवढं गढूळ पाणी असेल ना तरी पिऊ नका, कारण का हे पाणी पियाल्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशनसुद्धा होऊ शकते, जुलाब, उलटी वगैरे होऊ शकते. त्यामुळे तुम्ही हे पाणी पिणं टाळा. असं हे बघा, इथे एक गुफा आहे, वरच्या बाजूला जाण्यासाठी रस्ता आहे. ही वरची गुफा तर पाहून झाली आपली. आता एक वरच्या दिशेने एक रस्ता जातोय. पाण्याचं टाकं पाहून आलो. ते पाण्याचं टाकं देवपूजेचं पाण्याचं टाकं होतं, आणि तिथूनच खालच्या बाजूला भैरवनाथाचं मंदिर देखील आहे. तर ते आपण थोडंफार एक्सप्लोर करूया. हे पहा, हे भैरवनाथाचं मंदिर. तुमचं नाव? गणेश भोले. गणेश भोले. दररोज पूजा करता? नाही, कर्जतचे आम्ही. हां हां देवस्थान. हां 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 हां. मंदिराच्या बाहेर पडताच समोर आहे मोठी गुफा. हे जे स्तंभ आहेत ना, ह्याच्यावरती पूर्णपणे कोरीव काम केलेलं आहे. काही ठिकाणी ढासळलेलं आहे थोडंफार, पण काही ठिकाणी दिसतं आपल्याला कोरीव काम केलेलं आहे. बघा, हे कोरीव काम 13व्या शतकातील असावं. तर मित्रांनो, या गडाचा आपण थोडाफार इतिहास जाणून घेऊया. छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये या किल्ल्याला खूप महत्त्व होते. या किल्ल्याचा वापर दारुगोळा आणि शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी केला जात होता. या किल्ल्याचे किल्लेदार नारोजी त्रिंबक हे होते, आणि ते आजूबाजूच्या परिसरामध्ये दारुगोळा किंवा रसद आणण्यासाठी गेले असता त्यांनी या किल्ल्याची जबाबदारी मानकोजी पांढरे यांच्यावर सोपवली. शिवकाळामध्ये स्वराज्याचे मुन्शी म्हणून काम करणारे काझी हैदर हे औरंगजेबाला फितूर झाले, आणि त्याने मानकोजी पांढरे यांना देखील फितूर केले. मध्यरात्री मानकोजी पांढरे यांनी अब्दुल कादर हा आपला माणूस असून आपल्यासाठी रसद घेऊन आला असे सांगून त्याला गडास येण्यास परवानगी दिली, आणि गडामधील सैनिक एकाच रात्री कापण्यात आले. दुसऱ्या दिवशी मराठ्यांनी या गडाला पुन्हा वेढा घातला, आणि खूप मोठे युद्ध झाले. या युद्धामध्ये बाण आणि बंदुकींचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला गेला. वेढ्याच्या 10-12 दिवसानंतर जुन्नरचा किल्लेदार अब्दुल एजाज खान यांनी त्याचा मुलगा अब्दुल खान याला अब्दुल कादर याच्या मदतीसाठी पाठवले. तो आला असता नारोजी त्रिंबक यांनी खोरे रोखून धरले. या खोऱ्यामध्ये खूप भीषण युद्ध झाले, आणि या युद्धामध्ये नारोजी त्रिंबक आणि त्यांचे सरदार धारातीर्थी पडले. त्यानंतर हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. एवढीच या किल्ल्याची माहिती मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. चला, आता आपण वरच्या बाजूला जाऊया. तर आता आपण वरच्या बाजूला जात आहोत, ज्या ठिकाणी कुंडा आहेत आणि गुफा देखील आहे. पूर्णपणे दगडामध्ये कोरलेलं आहे, आणि इथे देखील एक गुफा आहे, आणि या दगडावरती नक्षीकाम बघा कसं केलंय. हे आता पडक्या स्थितीमध्ये आहे, त्यामुळे प्रॉपर आपल्याला नक्षीकाम दिसत नाहीये, पण जे काही दिसतंय ते दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न मी करतोय तुम्हाला.
हे अशी चढण आहेत ना, या चढणीला दमायला खूप होतं, कारण का हा पूर्णपणे उभा स्लोप आहे. जर आडवा असलं असतं ना नागमोडी तर काय वाटलं नसतं, पण स्ट्रेट पायऱ्या आहेत चढण्यासाठी, त्यामुळे दमायला होतं खूप. गडावरचा मेन दरवाजा, मुख्य द्वार. आपण गडमाथ्यावरती आलो आहे आणि गडमाथ्यावरती समोरच येता आपल्याला काही अवशेष पाहण्यासाठी मिळतात, पण हे अवशेष कशाचे आहे हे आपण स्पष्टपणे सांगू शकत नाही. आणि इथे एक आहे पाण्याचं टाकं. तर मित्रांनो, आपण गडमाथ्यावरती जाऊन आलो. गडमाथ्यावरती आपल्याला खूप सारे अवशेष पाहायला मिळाले, पण ते कोणत्या वास्तूचे होते आपण हे स्पष्टपणे सांगू नाही शकत. ओव्हरऑल या गडावरती खूप साऱ्या गोष्टीसुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या, तसेच पाण्याचे टाके किंवा शस्त्रास्त्र ठेवण्याचे ठिकाण आणि मंदिर देखील आपण पाहिले आणि वेगवेगळ्या प्रकारची शिल्पकला देखील आपण या ठिकाणी पाहिल्या. ओव्हरऑल या गडाचा एक्सपिरियन्स खूप छान आहे आणि या गडावरती पाहण्यासाठी सुद्धा खूप सुंदर सुंदर ठिकाण आहे. तर माझं एक सजेशन आहे की तुम्हीसुद्धा या गडाला नक्की व्हिजिट द्या आणि या गडावरती येऊन तो एक्सपिरियन्स अनुभवा. एवढंच माझं म्हणणं आहे आणि या व्हिडिओची मी इथेच सांगता करतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला, बाय बाय.